भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. तसेच भाऊ काकांना देखील विनंती असेल आपण देखील नक्कीच आपण पाहतोय प्रेमाने या भाऊ काका असं आपण त्यांचा उल्लेख करतोय. रेहान इंडोबाजेस आपणास विनंती असेल पण या आपलं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. हा सामना देखील प्रत्येकी 5 षटकाचा असणार आहे, ज्यामध्ये पहिली 2 षटके P1 P2 पाहायला मिळतील. पहिल्या फेरीमधील सामने 5 षटकांचे आणि त्यानंतर दुसऱ्या फेरीमधील सामने आपल्याला प्रत्येकी 4 षटकांचे पाहायला मिळतील. तर सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. सलामीरांची प्रतीक्षा केली जाते. पंचाच्या भूमिकेमध्ये संदीप पाटील सर आणि या निखिलेश बजागी सर आपण पाहतोय. पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये सर्वांचं हार्दिक स्वागत आहे. आपण पाहतोय भक्तिधाम स्पोर्ट्स डोंगे आयोजित स्वर्गीय नरसूनारायण भगत आणि स्वर्गीय कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 ही दिमागदार आयोजन. अर्धन डबाचे स्कार्बा संघाने कुठेही जायचं नाही, कारण यामध्ये विजय संघ विपक्ष अर्धन डबाचे स्कार्बा नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल. त्यानंतर RD 000 ओली विपक्ष भक्तिधाम डोंगे आयोजक संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये याचं पाहायला मिळेल. आणि त्यानंतर जरीमरी अलेमगर ये विपक्ष माय 11 धामणगाव हा सामना देखील आज आपल्याला पाहायला मिळेल. GCA संघटनेचा विचार करता GCA आयोजित या 16वी स्पर्धेचं आयोजन आपण पाहतोय. आज GCAच्या 3 स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. 16वी स्पर्धा आपण पाहतोय या मैदानावर. त्यानंतर 17वी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते या वेल या मैदानावर आणि 18वी स्पर्धेचं आयोजन ठाकूरपाडा या मैदानावर देखील आपण पाहत आहोत. विसेनच्या माध्यमातून या स्पर्धेचं थेट प्रक्षेपण केलं जात आहे. प्रचित 11 खानपे ज्या संघाने या खासदार चषकामध्ये चांगलं परफॉर्मन्स केलं होतं. निखिल आणि राहुल ही सर्व जोडी मैदानामध्ये. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज चेतन गुंदोली संघाकडून सज्ज होतोय. P1चं पहिली षटक सुरू होतोय. प्रत्येकी 5 षटकांचा सामना, ज्यामध्ये 2 षटके P1 P2 पॉवर प्लेचे पाहायला मिळतील. राहुल स्ट्रायकर बॅटर, नॉन स्ट्राईक बॅटर आपल्याला पाहायला मिळतो निखिल. तर बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज चेतन गुंदोली संघ करून डावाची सुरुवात करेल. P1चं पहिली षटक घेऊन आलेला गोलंदाज चेतन आणि चेतनाच्या या षटकामध्ये क्षेत्ररक्षक व्यूहरचना आपण पाहू शकतो. 2 क्षेत्ररक्षक ऑल्टरनेटमध्ये आहेत, ज्यामध्ये या ऑन साईडला आपण पाहतो डीपमध्ये 2 क्षेत्ररक्षक तैनात केले गेलेत. मिड विकेट रिझनमध्ये डीपला एक क्षेत्ररक्षक आणि लॉंग ऑन रिझनमध्ये क्षेत्ररक्षक पाहायला मिळतोय. पहिल्या षटकामधील पहिला चेंडू त्याच दिशेने हा चेंडू टोललेला आहे. क्षेत्ररक्षक बनेल, प्रेक्षक चेंडू निघून जाईल स्क्वेअर ऑफ द विकेट. स्क्वेअर वरून सीमा पार. पंचांचा काय इशारा येतोय. पण म्हणून चौकार आपण पाहतोय या राहुल यांनी या चेतनच्या पहिल्या चेंडूवर चौकाराने स्वतःचा संघाचा अकाउंट ओपन केलेलं आहे. चेतनच्या पहिल्या चेंडूवर 4 रन राहुल चेंडूला करतोय सीमाशोर गुल. चौकाराने या डावाची सुरुवात होताना आपण पाहतोय प्रचित 11 खानपे संघ आपण पाहतोय या प्रथम फलंदाजी करताना. फ्रंटलाईन गोलंदाज चेतन पुन्हा एकदा आपल्या बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होताना. पुन्हा एकदा सामना फलंदाज राहुल, त्याने चौकाराने स्वतःचं खातं नुकतंच उघडलेलं आहे. इथे माझा फुलटाच चेंडू आणि फुलटाचवर फुल टोल वसूल चेंडूला फेकून दिले सीमा पार 7 षटकार. 10 का दम दाखवताना राहुल हा फलंदाज.
सुरुवात आपण बघूया प्रचित एलेवन खानपे संघाचा सलामीचा फलंदाज राहुलला याच्या माध्यमातून 2 चेंडूमध्ये त्याने 10 का दम दाखवलेला आहे. संघाची धावसंख्या दुहेरी अंगामध्ये पाहायला मिळते ती 10 धावा. आक्रमक सुरुवात चौकार षटकाची भाषा सध्या बोलताना आपण बघतोय फलंदाज राहुल. इथे मात्र ब्लॉक होल मधला चेंडू होता. यॉर्करलँडचा चेंडू क्षेत्ररक्षक दुरून क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत झेपावतोय चेंडूपर्यंत. मात्र तोपर्यंत फलंदाज इथे 2 धाव पूर्ण करतायत. या 2 धावीने या खानपे संघाची धावसंख्या पोहोचते ती या 12वर. आक्रमक सुरुवात पॉपलेच्या षटकामध्ये पॉवरफुल सुरुवात इथे मात्र सलामीचा फलंदाज राहुलला खानपे संघाला करून देताना. प्रचिन एलेवन खानपे ज्या संघाने या सरवली मैदानावरील खासदार चषकामध्ये खास परफॉर्मन्स केला होता आणि टॉप 4 मध्ये हा संघ आपल्याला पाहायला मिळाला होता. धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 12 धावा. 3 चेंडूचा खेळ इथून समाप्त झाला. आपण बघतो चेतन याला वापसी करावी लागेल कारण 3 चेंडूमध्ये त्याने तब्बल 12 धावा आतापर्यंत खर्च केलेले आहेत. यावेळी मात्र दिशेमध्ये भरकटाना गोलंदाज 55 वाईट अवंत धावेचं देखील अकाउंट ओपन होताना धावसंख्या सिंगलने वाढते 13वर पोहोचते. इथे मात्र यॉर्करलँडचा चेंडू होता. क्षेत्ररक्षक चांगले क्षेत्ररक्षण करताना पाहायला मिळतं. या मिड ऑन रिझल्टमध्ये मात्र एक धाव घेण्यापासून रोखू शकले नाही फलंदाजांना. या सिंगलने प्रचित एलेवन खानपे संघाची धावसंख्येमध्ये बदल होताना धावसंख्या 14. पहिले षटक मार्गस्थ आपण सामना बघतोय या प्रचित एलेवन खानपे विपक्ष सुमित कुमार गुंदवले या 2 संघामध्ये. आज पहिल्या सामन्यामध्ये या अर्धे खारबाव संघाने सावंत स्पोर्ट्स सावंत संघाला पराभूत केलेला आहे आणि उद्घाटन सामन्यामध्ये या विजय या संपादित केलेला आहे. दुसरा सामना आपण पाहतो गुंदवले विपक्ष खानपे या 2 संघामध्ये. कट केलेल्या चेंडूला मात्र पॉइंट रेजामध्ये क्षेत्ररक्षक आहे. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळेल फलंदाजांना, एका धावेपेक्षा अधिक नाही. यानंतर सामना आपल्याला पाहायला मिळेल अर्धे खारबाव विपक्ष या सामन्यात विजय संघ. त्यानंतर RD000 ओवली विपक्ष भक्तिधाम डोंगे हा जॉयक संघ देखील आपल्याला इन ॲक्शनमध्ये पाहायला मिळेल. आणि त्यानंतर पहिल्या फेरीमध्ये शेवटचा सामना आपल्याला पाहायला मिळेल मायुलन धामणगाव विपक्ष जरेमरी अलेमगर हे या 2 संघामध्ये. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू अगदी खेचून मारण्याचा प्रयत्नामध्ये एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. मिडिक रिजनमध्ये चेंडू अडवला जातोय. इथे देखील एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. या सिंगलने षटकाची समाप्ती पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर P1च्या पहिलं षटक समाप्त झाल्यानंतर प्रचित एलेवन खानपे संघाची धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती बिनबाद 16 धावा. चांगली सुरुवात म्हणता येईल कारण आपण बघतो कुठल्या प्रकारचा गडी प्रचित एलेवन खानपे संघाने पहिल्या षटकामध्ये गमावलेला नाही आणि धावसंख्या दुहेरी अंकामध्ये देखील पोहोचलेली आहे 16वर. पहिल्या षटकासाठी बरोबर 5 मिनिटाचा वेळ खर्च केला गेला आहे. आपली जी 4 षटके ती 20 मिनिटांमध्ये पूर्ण करणं बंधनकारक असणार आहे. 11:45 मिनिटांनी पहिला चेंडू डिलिव्हर केला गेला होता आणि 11:50 मिनिटांनी पहिले षटक समाप्त झालेले आहे. P2चं दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज बंटी येतोय. तर बंटी याचा सामना करेल फलंदाज राहुल. चांगली फलंदाजी राहुल करताना पाहायला मिळतोय कारण एक चौकार एक षटकार त्याच्या बॅटमधून आलेला आहे आणि ते 14 धावसंख्येत फलंदाजी करतोय. इथे चांगल्या चेंडूच्या हाताळणी जोरदार अपील मात्र पंच संमत नाहीत. डायरेक्ट निशाणा साधण्याचा प्रयत्न
मात्र निशाणा बंटी याला साधता आलेला नाही. दुसरे षटक P2चं मार्गस्थ आहे. बंटी पाटील दुसरे षटक चालताना आपण पदे सुमित कुमार गुंदवले या संघाकडून. तर बंटी पाटील याचा सामना केला फलंदाज राहुल डावखुरा फलंदाज ज्याने आक्रमक फलंदाजी केलेली आहे. मिस टाइम फटका चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचू शकलेला नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि इथे आपण पाहू शकता 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. या 2 धावांनी अप्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या पोहोचते ते 18 वर. चांगली सुरुवात प्रत्येकी 5 षटकांचा सामना. दुसरं षटक मार्गस्थ आहे. आज पहिल्या सामन्यामध्ये देखील हाय स्कोरिंग सामना पाहायला मिळाला होता. 70+ धावा पहिल्या सामन्यामध्ये पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याचा पाठलाग खरं तर चौथ्या षटकामध्ये चांगला केला गेला होता. मात्र शेवटच्या षटकामध्ये सौंदर्य संघाला पराभव सहन करावा लागला होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न प्रॉपर टायमिंग साधलेला नाही. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगल पेक्षा अधिक नाही. धावसंख्या 19. भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित असुरगे नरसूनारायण भगत आणि असुरगे कमलाबाई नामदेव भगत चषक 2026 मित्रांनो दिमागदार आयोजन आपण बघतोय. आज स्पर्धेचा पहिला दिवस आणि पहिल्या दिवसामधील दुसरा सामना आपण बघतोय. सुमित कुमार गुंदवली पक्ष प्रचित 11 खानपे या 2 संघामध्ये. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर यावेळी सामनाकर फलंदाज निखिल जो वैयक्तिक एक धावसंख्येवर फलंदाजी करतोय. इथे फान खेळण्याचा प्रयत्न होता. चेंडू तो जातोय या बॅकवर्ड स्कोलेक रिझनमध्ये. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या 2 धाव फलंदाज निखिल पूर्ण करतो. या 2 धावने निखिल पोहोचतो आपल्या वैयक्तिक 3 या धावसंख्येवर. प्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या पोहोचते ती 21 वर. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये खरं तर बंटी पाटील हाताळताना पाहायला मिळतं. पहिली षटक चेतन याचं थोडंसं खर्चिक पाहायला मिळालं होतं. या षटकामध्ये 16 धाव कुठून काढले होते प्रचित 11 खानपे संघाने. मात्र या षटकामध्ये बंटी पाटील याने आपल्या संघाला वापसी करून दिलेली आहे. आतापर्यंत मोठ्या फटकापासून वंचित ठेवलेलं आहे. फुलटा चेंडू फायदा उचललेला नाही. क्षेत्ररक्षक दुरून चेंडूपर्यंत पोहोचतोय लॉंग ऑन रिझनमध्ये. फक्त एकच धाव घेण्याची संधी मिळते फलंदाजांना. धावसंख्या डबल टू 22 धावा. जीशेची 16वी स्पर्धा आपण पाहतोय. आतापर्यंत 15 स्पर्धा खेळल्या गेलेल्या आहेत. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर. इथे मात्र रायझिंग आणि सरप्राइझिंग आपण पाहतोय. चेंडू पडल्यानंतर उचली होतो निघून जातो विकेटकीपरच्या हातामध्ये. चांगल्या षटकाची समाप्ती बंटी पाटील या पावलाच्या षटकामध्ये पॉवरफुल गोलंदाजी करताना पाहायला मिळाली. 2 षटकाची समाप्ती 2 षटकाची समाप्तीनंतर प्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या 22 धावा. या षटकाचा विचार केला तर बंटी पाटील याने या षटकामध्ये फक्त 6 धावा खर्च केलेले आहेत. पहिले षटक 16 धावांचं राहिलं होतं चेतन याचं. मात्र या षटकामध्ये बंटी पाटील आणि या फक्त 6 धावांचं षटक हाताळलेलं आहे. हे VIP टॅचचं दृश्य आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण ज्या ऑल ट्रॉफीज पाहतोय ज्या आम्हाला सचिन नामदेव भगत साहेब आणि उद्योगपती डुंगे यांच्या माध्यमातून या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहेत. त्यांची उपस्थिती आपण पाहतोय. त्यानंतर आपण पाहतोय जय जगन्नाथ पाटील साहेब वडगरचे एक उत्कृष्ट व्यक्तिमत्व ज्यांच्या माध्यमातून गुंजन दाबा प्रेक्षक कक्ष आम्हाला स्पॉन्सर केला गेलेला आहे. आणि वडगर संघाचे नेहमीच ते सर्व राहिलेले आहेत. मिताली एंटरप्राइजेस वडघर या नावाने नेहमीच मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ते संघ पुरस्कृत करताना आपल्याला पाहायला मिळतात. असे जय जगन्नाथ पाटील साहेबांची देखील बहुमूल्य उपस्थिती या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळते. दोन षटके समाप्तीनंतर धावसंख्या 22. 11ची सरासरी आतापर्यंत आपल्याकडे पाहायला मिळालेली आहे. आणि आता मध्ये जय पाटील बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. पलटी शॉट रिव्हर्स फटका चेंडू निघून जाईल फॉन्ट रिझन मधून सीम अपार 4-2 साठी चौकार. किरीस का सुनेगा
एवढा गाणं हिट झाला नव्हता तेवढा आता मात्र हिट होताना पाहायला मिळतोय. क्रिश का गाणं सुनेगा इथे मात्र पुन्हा एकदा तोच प्रयत्न मात्र यावेळी या चेंडूने बॅटमध्ये संपर्क साधला नाही तो फलंदाज निखिल याला. धावसंख्या 26 स्थिर आपण पाहतोय. इथे ऑफस्टॉपच्या बाहेरचा चेंडू अगदी खेचून मारलेला आहे. क्षेत्ररक्षक मेडुकरी रिझर्वमध्ये सज्ज आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण करतात. सिंगलने संघाची धावसंख्या 27 27 विदाउट लॉस थर्ड ओव्हर प्रोग्रेस. तिसरं षटक मार्गस्थ आहे. आपण सामना बघूया प्रचित एलन खानपे विपक्षी सुमित कुमार गुंदवले या दोन संघामध्ये. तिसरं षटक मार्गस्थ जय पाटील तिसरं षटकात आलताना चौकार खर्च केला होता. त्यानंतर मात्र दोन चेंडूंमध्ये चांगली वापसी त्याने केलेली आहे. आता मध्ये जय पाटील याचा सामनागर फलंदाज राहुल डावखुरे शैलीचा फलंदाज. यावेळी मात्र खराब चेंडू पंचदेशावर वाईट आव्हान देतो वाट चिरपाने. दरम्यान संकेत पाटील आणि संकेत भगत आणि अक्षय पाटील यांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे आयोजित या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. स्विंग अँड मिस ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न मात्र चेंडूने बॅटमध्ये संपर्क पाहायला मिळत नाही. चांगली गोलंदाजी ज्याप्रमाणे गोलंदाजी बंटी पाटील नेताले होते त्याप्रमाणे गोलंदाजी जय पाटील देखील हाताळताना पाहायला मिळतो. अगदी त्याच्या पावलावर पाऊल ठेवून गोलंदाजी करताना जय पाटील आपण पाहतोय. स्कोर इज कॉन्स्टंट 28. पुन्हा एकदा स्विंग अँड मिस. हा चेंडू देखील चांगला वेगाने निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. स्क्वेअर पंच आपण थोडस येस दरम्यान निखिल पाटील आणि पप्पू पाटील यांचं देखील आगमन झालेलं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. पाण्याची सुविधा नक्कीच मैदानामध्ये पुरवायची आहे. थोडस पाण्याची जेव्हा जेव्हा नक्कीच गरज पडेल तेव्हा तेव्हा पाणी आपण मागवायचं आहे. पहिलं षटक आपण बघितलं तर तब्बल 16 धावांचं राहिलं होतं. त्यानंतर बंटी पाटील यांनी या कमालीचं षटक हाताळलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी 6 धावा खर्च केला त्याने आतापर्यंत जय पाटील याने देखील पहिल्या चेंडूवर चौकार खर्च केलेला आहे. मग ते त्यानंतर आपण बघितलं तर त्याने फक्त आतापर्यंत 2च धावा खर्च केल्यात 4 धावा व्यतिरिक्त. म्हणजे आतापर्यंत आपण बघितलं 5 चेंडू हाताळल्यात फक्त 6 धावा त्याने खर्च केलेले आहेत. चांगली वापसी करत तर इथे मात्र सुमित कुमार गुंदवली संघाच्या गोलंदाजाने केलेले आहे. प्रत्येकी 5 षटकाचा सामना आपण पाहतोय. जय पाटीलचा तिसरं षटक मार्गस्थ आहे. जय पाटील पुन्हा एकदा सज्ज होताना बॉलिंग ट्रॅकवर सामना करत राहुल. इथे मात्र चेंडू हवेमध्ये शतरक्षक चेंडू खाली खराब क्षेत्ररक्षण स्लॉफी वर्क मोका भी दिया आणि पाहूया पंच काय इशारा करतायत और चौका भी दिया. आप भी ठीक करके देता हूँ. समाप्तीनंतर धावसंख्या 32 आपण पाहतोय. बंटी याचं स्लॉफी वर्क आपण ऑलफिल्डमध्ये पाहिलं होतं आणि परिणाम स्वरूप आपण पाहतोय चौकार देखील पाहायला मिळतोय. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर पाहतोय ज्याने पेटूचं दुसरं षटक आलं होतं. ज्या षटकामध्ये त्यांनी फक्त 6 धावा खर्च केल्या त्या आणि त्याच्यावर पूर्ण पुन्हा एकदा विश्वास दाखवलेला संघ नाही का नाही. बंटी पाटील बॉलिंग ट्रॅकवर सामना करत निखिल
इथे ऑन साईडला मेडिकल रिझल्टमध्ये एक धाव कंप्लीट करतात फलंदाज. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. 2 धावे इथे या पूर्ण करतात फलंदाजाने. 2 धावेने या खानपे संघाची धावसंख्या पोहोचते ती 34 वर. 34 विदाउट लॉस. 34 बिनबाद आपण बघूया. चौथे षटक मार्गस्थ असताना कुठल्या प्रकारचं विकेट प्रचित इलेव्हन खानपे संघाने गमावलं नाही. अजूनही 10 विकेट त्यांचे शेष आहेत. विकेटपासून आपण पाहतोय वंचित ठेवलेलं आहे ते सुमितकुमार गुंदूल संघाच्या गोलंदाजांना प्रचित इलेव्हन खानपे संघाच्या फलंदाजाने. फाईन केल्याचा प्रयत्न वेगाने चेंडू निघून जातोय विकेट कपीच्या हातामध्ये. चेंडू पडल्यानंतर उचली घेतोय निघून जातोय यष्टरक्षाच्या हातामध्ये. चांगली गोलंदाजी या षटकामध्ये देखील बंटी पाटील करताना पाहायला मिळतोय. धावसंख्या स्थिर धावफलक 34 धावा बिनबाद. प्रचित खानपे संघ आपण मध्ये नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजी करताना पुन्हा एकदा उचली घेणारा चेंडू. यावेळी मात्र पंचांचा इशारा येतोय वाईट, कारण वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा दिला जातोय. फलंदाजीच्या रीच पासून हा दूर चेंडू होता आणि पंचांचा योग्य निर्णय पाहायला मिळतोय. पंचांकडून वन फॉर द ओव्हरचा देखील इशारा बंटी पाटीलला दिला गेलेला आहे. धावसंख्या 35. चौथे षटक मार्गस्थ असताना इथे मात्र चेंडूला फेरकावून दिलेला उंच आणि लांब देखील जाईल. सीमा पार वाईट ऑफ लॉंग अंचवरून षटकार. अमोल तारे यांचे बंधू आहेत निखिल तारे आणि त्यांच्या बॅटमधून आज षटकार आपल्याला पाहायला. अमोल तारे साहेब देखील आमच्याशी जोडले गेले आहेत आणि त्यांच्याकडून देखील या स्पर्धेसाठी आणि प्रचित इलेव्हन खानपे संघासाठी त्यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या. धन्यवाद अमोलजी तारे. युवा उद्योजक आहेत खानपे गावचे. त्यांचे देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. इथे मात्र प्रॉपर टायमिंग साधलेला. एक धाव तर पूर्ण केली जाते. दुसरी धावेसाठी देखील प्रयत्न केला जातोय. दुसरी धाव पूर्ण. तिसरी धावेसाठी देखील प्रयत्न. मात्र यावेळी फलंदाज धावचित. 2 धाव कंप्लीट. मात्र तिसरी धाव घेताना फलंदाज रनआउट होतोय. सेकंड इनिंगमध्ये आपण खांडपेचा जसप्रीत बुमराह ओमकार भोईर याला देखील इन ॲक्शनमध्ये पाहणार आहोत. अगदी हुबेहूब जसप्रीत बुमराहचे ॲक्शन आपल्याला पाहायला मिळेल. इथे मात्र स्विंग अँड मिस चांगल्या चेंडू सरळ निघून जातो विकेट किपरच्या हातामध्ये. धावसंख्या स्थिर आहे. धावपलीकडे 43 धावा. न्यू बॅटर मैदानामध्ये राहुल आणखी राहुल मैदानामध्ये पाहायला मिळतोय. राहुल सिनियर आणि राहुल ज्युनियर ही जोडी सध्या मैदानामध्ये पाहायला मिळते. इथे मात्र यॉर्करलँडचा चेंडू होता. व्हिन्सेपने चेंडू खेळलेला आहे. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय आणि या प्रयत्नात आणखीन एक फलंदाज बाद. राहुल याची गेली संपुष्टात. टू ओपनर बॅक टू पॅव्हलियन आपण पाहतोय. निखिल पहिला फलंदाज सलामीचा बाद झाला. त्यानंतर राहुल देखील सलामीचा फलंदाज बाद होऊन पॅव्हलियनमध्ये परतताना एकविराला जाणाऱ्या पालकांचा देखील नक्कीच आपण पाहतोय आता लवाजमा पाहायला मिळतोय.
4 षटकांची समाप्ती झाली आहे. 4 षटकांची समाप्ती धावसंख्या स्कोरवर पाहायला मिळते ती 44 धावा. आणि 4 षटकांसाठी बरोबर 20 मिनिटाचा वेळ इथे खर्च केला गेला आहे. रोष येतोय बॉलिंग ट्रॅकवर. शेवटची षटक त्यांची जबाबदारी त्याच्यावर सोपवली गेली आहे. 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या 44 बरोबर 11.00च्या सरासरीने प्रति षटकामांक धावा इथे मात्र पच्चीत 11 खानपे संघाने जोडलेले आहेत. आणि शेवटचे षटक हाताळण्यासाठी आता मध्ये रोष बॉलिंग ट्रॅकवर सज्ज होतोय. रोष याचा सामना करत राहुल ज्युनियर. अक्षय आणि राहुल ही जोडी मैदानामध्ये. राहुल इथे केवळ चेंडूला दिशा दिली आपण बघतो. एक्स्ट्रा रिझनमध्ये शॉर्ट एक्स्ट्रा रिझनला चेंडू अडवला गेलेला आहे. एक सिंगल रन्स फलंदाज पूर्ण सिंगलने स्ट्राईक रोटेट करतो फलंदाज राहुल ज्युनियर. आणि सिंगलने या प्रचित एलन खानपे संघाची धावसंख्या होते ती 45 धावा. बाहेरचा चेंडू पंचाचा इशारा पाहूया काय येतोय. आणि इथे मात्र पंचाने नक्कीच चेंडू ॲक्च्युली कुठेही पीच झालेल्या पाहण्यासाठी तिसऱ्या पंचाची मदत घेतलेली आहे. इट्स नो बॉल. नो बॉलचा इशारा इथे मात्र तिसऱ्या पंचाकडून दिला गेलेला. आणि पुढील चेंडू फेड देखील असणार आहे. दरम्यान धावसंख्येमध्ये 1ने भर देखील पडते. धावसंख्या 46 आपण पाहतोय. फ्रीडचा इशारा देखील पंचाकडून दिला जातोय. इथे मात्र फ्रीडवर विकेट खेळण्याचा प्रयत्न. नुकसान तर कुठलं होणार नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न केला जातोय. 2 धाव फलंदाज पूर्ण होतात. ओव्हरथ्रो झालेला आहे. तिसरी धावेचा देखील प्रयत्न केला गेलेला आहे आणि तिसरी धाव देखील पूर्ण. चौथीदा देखील मानव स्वतःमध्ये धाडस केले गेले नाही. 3 धाव फलंदाजांनी पूर्ण केलेल्या आहेत. आणि प्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या 3ने पोहोचते ती 49 वर 49. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रोषच्या शेवटचे षटक चालताना आपण पाहतोय. प्रचित 11 खानपे विपक्ष सुमित कुमार गुंदवली या 2 संघामधील सामना आपण पाहत आहोत. जिशे अंतर्गत ही स्पर्धा आपण पाहतोय. जिशे मान्यता प्राप्त ही स्पर्धा आपण पाहतोय. इथे मात्र बाहेरच्या चेंडूला खेळण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग. क्षेत्ररक्षक चेंडूपर्यंत पोहोचतोय. झेल इथे मात्र नक्कीच कॅरी करू शकला नाही. हात आयला नाही की मूह नाही लागा असंच म्हणावं लागेल. आणि तोपर्यंत वेळ होता फलंदाजाकडे 2 धाव पूर्ण करण्याचा. 2 धावांनी संघाचं अर्धशतक देखील पूर्ण होतोय. प्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या 51. 51 धाव आपल्याला पाहायला मिळतात. शेवटचे षटक मार्गस्थ आहे. रोष शेवटचे षटक चालताना तर रोषाचा सामना केलेला फलंदाज राहुल. यावेळी मात्र चेंडूला फेरकावून दिलेला आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट. चेंडू निघून जाते सीमा पार. स्क्वेअरच्या वरून षटकार. गोल उचल करताना आपण पाहू शकता रिप्लेमध्ये दुसऱ्या अँगलने देखील हुसेन लाईव्ह टेलिकास्टच्या माध्यमातून दाखवलं जात आहे. पिकअप शॉट लवकरच चेंडूला फिक केलं होतं आणि पिकअप शॉट आपण बघतो राहुलला चेंडू करतो सीमाशोर गोल. आणि या षटकाराने प्रचित 11 खानपे संघाची धावसंख्या पोहोचवते ते 57 वर 57. इनसाइड आउट ऑफ फटका. लॉंग ऑफ रिझनमध्ये मात्र झेल आणि झेलबाद चिरमाने फलंदाज राहुल बाद होताना. तिसरा फलंदाज बाद होतोय इथे राहुल ज्युनियर, ज्याने बाद होण्यापूर्वी आपल्या संघासाठी 4 चेंडूचा सामना करताना 9 धावांचं योगदान दिलं आहे, ज्यामध्ये 1 षटकाचा देखील समावेश आहे. न्यू बॅटर
चॉकलेट बॉय ऑफ खांडबे मोहित पाटील. आणि आता मात्र मोहित पाटील याला एका चेंडूचा सामना करावा लागणार आहे. आपण पाहतोय या षटकामधील शेवटचा चेंडू. रोज टू मोहित. रोज शेवटच्या षटकात चालतोय आणि शेवटच्या षटकामध्ये शेवटचा चेंडू. लॉर्ड फुलटा चेंडू होता. टर्न केलेल्या चेंडूला स्कोर ऑफ विकेट. क्षेत्ररक्षक डीप मध्ये सज्ज. चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळत आहे. मात्र 2 धावा फलंदाजांनी पूर्ण केलेल्या. तिसरी धावेचा प्रयत्न मात्र फक्त 2च धावा. तर अशा प्रकारे निर्धारित 5 षटकांचा खेळ समाप्त. 5 षटकामध्ये प्रचित खानपे संघाने आपल्या धावपलीकडे धावा जोडलेल्या आहेत. त्या एकूण 59 आणि 60 धावांचं लक्ष ठेवलेलं आहे सुमित कुमार गोंदवले या संघासमोर. मित्रांनो या स्पर्धेसाठी आपण पाहतोय आम्हाला फर्स्ट प्राइज स्पॉन्सर केलेले आहे निलेश तुकाराम भगत साहेब माजी सरपंच डोंगे यांच्याकडून. त्यांचा विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये आम्हाला आकर्षक ट्रॉफीज ऑल ट्रॉफीज आपण पाहतोय ज्या डुंगेगावचे उद्योगपती सचिन नामदेव भगत साहेबांकडून स्पॉन्सर. त्यांचा एक विशेष धन्यवाद. सेकंड प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलेले आदेश वसंत पाटील. दरम्यान अजिंक्य पाटील साहेबांचं आगमन होतं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. सेकंड प्राइज आम्हाला स्पॉन्सर केलेले आदेश वसंत पाटील अध्यक्ष युवा सेना तालुका गट प्रमुख डोंगे. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. दरम्यान अजित तिवारी यांचं देखील आगमन झालं आणि त्यांचं देखील या स्पर्धेमध्ये हार्दिक स्वागत आहे. थर्ड प्राइज आम्हाला स्पॉन्सर केले सौरभ शंकर नाईक यांच्याकडून. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द मॅच ट्रॉफी आम्हाला स्पॉन्सर केले दत्ता वसंत भगत डुंगेचे होस्ट हॉर्माचे ऑनर. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. मॅन ऑफ द सिरीज ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केले चंद्रकांत हिंदर शेठ भगत उद्योगपती डुंगे यांच्यामध्ये. त्यांचं देखील विशेष धन्यवाद. अजिंक्य रमेश पाटील उद्योगपती कालवार ज्यांच्या माध्यमातून बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन या ट्रॉफीज आम्हाला स्पॉन्सर केलेले आहे. टॉसबॉक्स आम्हाला स्पॉन्सर केले डुंगेचे विजय बबन भगत यांच्या माध्यमातून. त्यांचं विशेष धन्यवाद. खेळाडू कक्ष आपण पाहतोय ज्यामुळे उपसरपंच डुंगे शैलेश मधुकर पाटील साहेबांच्या माध्यमातून स्पॉन्सर. त्यांचं ते विशेष धन्यवाद. त्यानंतर प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय ज्यामुळे जय जगन्नाथ पाटील साहेबांनी स्पॉन्सर केले. त्यांचे विशेष धन्यवाद. प्रेक्षक कक्ष आपण पाहतोय आणखीन एक ज्यामुळे राकेश मोतीराम पाटील पोलीस पाटील डुंगे यांच्याकडून स्पॉन्सर. त्यांचं ते विशेष धन्यवाद. या स्पर्धेमध्ये इंटरनेटची सुविधा आम्हाला स्पॉन्सर केले गेले आहे रमाकांत म्हात्रे ऑनर रमाजिमचे सर्व त्यांच्या माध्यमातून. त्यांचं ते विशेष धन्यवाद. त्यानंतर पाण्याची सुविधा आम्हाला स्पॉन्सर केले डुंगेगावचे समाजसेवक भूपेंद्र पाटील यांनी. त्यांचं ते विशेष धन्यवाद. आम्हाला बॉल स्पॉन्सर केले गेले आहेत डोंगेगावचे समाजसेवक विनोद किसन भगत यांनी. त्यांचं ते विशेष धन्यवाद. स्टेज आपण बघतोय जे आम्हाला सूरज पाटील नवघर यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. त्यांचं विशेष धन्यवाद. ग्रामपंचायत कालवारचं देखील विशेष धन्यवाद. त्यांच्या माध्यमातून ग्राउंड आम्हाला स्पॉन्सर केलेलं आहे. त्यानंतर हेमंत तुळशीराम पाटील डोंगेगावचे समाजसेवक ज्यांच्या माध्यमातून सन्मानचिन्ह आम्हाला स्पॉन्सर केले आहे. सन्मानचिन्ह स्पॉन्सर केले रुपेश रामकृष्ण पाटील यांच्याकडून. सन्मानचिन्ह स्पॉन्सर केले जितेंद्र दयानंद पाटील यांच्याकडून माजी सरपंच डुंगे. त्यांचे ते विशेष धन्यवाद. सूरज मात्रे यांच्या माध्यमातून मॅन ऑफ मॅचसाठी मॅच के बाद कुछ मिठा हो जाए पेस्टे आम्हाला स्पॉन्सर केले. त्यांचे ते विशेष धन्यवाद. आणि मॅन ऑफ द मॅचच्या स्वरूपामध्ये टी शर्ट आपण पाहतोय जे आम्हाला AP स्पोर्टचे प्रोप्रायटर अमर पाटील यांच्या माध्यमातून स्पॉन्सर. त्यांचे विशेष धन्यवाद. त्यानंतर टॉस विन करणाऱ्यासाठी देखील केक दिले गेले आहेत. मॅच के पहिले कुछ मिठा हो जाए केक काउंटरीचे महेश पाटील यांच्याकडून. त्यांचे देखील विशेष धन्यवाद व्यक्त करतोय. या सर्वांचा विशेष धन्यवाद ज्यांच्या माध्यमातून मला विशेष सहकार्य लाभलेलं आहे. तर 60 धावांचं लक्ष आहे निर्धारित 5 षटकामध्ये आणि या लक्ष्याचं पाठलाग प्रचित खानपे संघ कशाप्रकारे करेल, काय घडेल आणि काय बिघडेल हे आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी समोरच्या कक्षामध्ये सज्ज होतील म्हणजे सगळे समोरचे व्हॉइस ऑफ सरवली विशाल पाटील.
येस, थँक्यू सो मच शुभाजी धुमाल सर. गुड आफ्टरनून ऑल ऑफ यू. तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मी सहर्ष हार्दिक स्वागत करतो. आणि प्लीज फिल्डिंग करत असताना फिल्डिंग टीम वेळेकडे आता थोडं लक्ष द्या, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन नियमामध्ये आता काही चेंजेस आहेत. कारण पहिल्या फेरीतील सामने आपण 5 ओव्हरचे पाहणार आहोत आणि दुसऱ्या फेरीतील सामने 4 ओव्हरचे राहणार आहेत. सो त्या अनुषंगाने आता वेळेसंदर्भात तुम्हाला सहकार्य करायचं. आणि विशेषतः मी आभार व्यक्त करेन ए पी स्पोर्ट्स कशिळे अर्थातच अमरदादा पाटील यांचं, ज्यांच्या वतीनं प्रत्येकी प्लेअर ऑफ द मॅचसाठी आम्हाला टी शर्ट स्पॉन्सर्ड झाले आणि त्याचप्रकारे प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी बॅट देखील दादांच्या वतीने ए पी स्पोर्ट्सच्या वतीनं आम्हाला स्पॉन्सर्ड झाली. आणि नक्की सर्व खेळाडूंना मी सांगू इच्छितो की तुम्हाला टेनिस बॉल क्रिकेट रिलेटेड ज्या काही बॅट्स असतील किंवा जेही इन्स्ट्रुमेंट हवे असतील किंवा टी शर्ट्स हवे असतील, ट्रॅक्स हवे असतील, आवर्जून तुम्ही ए पी स्पोर्ट्स कशिलेला नक्कीच भेट द्या. मॅचला सुरुवात, दोन्ही टीम्सला विजयाच्या शुभेच्छा. सेकंड इनिंग, पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळला बॅटर आणि दरम्यान हलकी मिसफील्ड झाली आणि आता दुसऱ्या धावेसाठी देखील बंटी परतला आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातील. जसप्रीत बुमराह ऑफ खांडपे. आणि बुमराच्या जस्सीने खरं तर आमच्या खासदार चषकामध्ये फार लाजवाब बॉलिंग केली होती, मला आठवतं. आणि इथे त्याच्याकडनं तशाच काही अपेक्षा नक्कीच आहेत खांडपे टीमला. प्लॅन मिस, येतो डॉट. आणि जसप्रीत बुमराह हे नाव ऐकल्यानंतर मला 2013 आठवतो. 2013 रॉयल चॅलेंजर्स बँगलोर आणि मुंबई इंडियन्सची ती मॅच मला आठवतं, जेव्हा इंडियन प्रीमियर लीगमध्ये डेब्यू केलं होतं जस्सीने. आणि फर्स्ट विकेट देखील त्याने विराट कोहलीची घेतली होती, मला तेही आठवतं. आणि त्यानंतर 2016ला जेव्हा इंडिया टूर ऑफ ऑस्ट्रेलिया T20 सिरीजमध्ये डेब्यू इंडियन टीमसाठी त्याने केला. उडवला फटका बंटीने, बॉल हवेमध्ये आगे आणि डायरेक्टली जाईल बॉल. लॉंग ऑनचा वर्ण थोडं क्लोज वाटतं, तो आपण चेक करूया की एक्झॅक्टली बॉल डायरेक्टली गेला की वन बाउन्स. वाटलं की वर्ण गेला, बट तरी सुद्धा चेक केलं जाईल. षटकारच जागे, बॉल डायरेक्टली रोप वरती पडला, बाउंड्री लाईन वरती डायरेक्टली बॉल पडला. सिक्सर येतो आणि स्कोर कार्ड जर आपण पाहिलं तर आता 8 वरती जाऊन पोहोचला. बघा 2 रनची पॅनल्टी आहे टीम खांडपेला, बिकॉज 12th मॅन इन ड्रेसिंग नाही आहे. आणि ती 2 रनची पॅनल्टी आपण आफ्टर फर्स्ट ओव्हर इम्प्लिमेंट करणार आहोत, ॲड करणार आहोत त्या 2 रन्स टीम गुंतवलीच्या स्कोर कार्डमध्ये. बंटी पाटील बॅटमधनं पहिला षटकार. आता लॉफ्टेड ड्राईव्ह, बॉल हवेमध्ये आगे, डीप कव्हरला फिल्डर पाठमोरी वळत असताना प्रयत्न चांगले केले, बट कॅच पकडता आली नाही. आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केल्या जातील या बॉलवरती देखील या 2 धावा. आणि बंटी पॉवर प्ले षटक सुरू आहे आणि चान्स तो घेतो आहे, कारण त्यालाही ठाऊक आहे की जो टार्गेट समोर आहे 60चं टार्गेट आपल्याला चेस करायचं आहे आणि त्यासाठी सुरुवात महत्त्वाची राहणार आहे. आणि सुरुवात चांगली मिळवण्याकरिता पॉवर प्लेमध्ये थोडा रिस्क ॲज अ बॅटर आपल्याला घ्यावा लागेल आणि तो रिस्क घेतोय बंटी पाटील. स्कोर कार्ड आता 10 वरती जाऊन पोहोचला, 10 ऑन द बोर्ड. आता स्वीपचा फटका, गॅपमध्ये बॉल चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगला, बाउंड्री लाईनचा बाहेर, 4.
कालवार गावचे एक अप्रतिम लेजंड प्लेअर आणि आजही 40+ क्रिकेट ते गाजवतात असे योगेश दादा पाटील, त्यांचं शुभ आगमन झालं. आपलं सहर्ष हार्दिक स्वागत आहे. स्कोर कार्ड 14 धावा स्कोर कार्डवरती आहेत. कुठेतरी या ओव्हरमध्ये थोडी खराब सुरुवात लागली, कारण फर्स्ट ओव्हर मॅटर करत होतं. सुरुवात हवी होती चांगली टीम खांडपेला, बट तसं काही झालं नाही. अगदी बॅटरला फॉलो जरूर केलं, बट फार जास्तच बाहेर बॉल ओमकारनं टाकला. अतिरिक्त रन निर्माण मिळेल आणि अतिरिक्त रनचा सहाय्याने स्कोर कार्ड आता 15 ऑन द बोर्ड, कारण तुम्हाला डिफेंड करायचं होतं 12 रन पर ओव्हर आणि त्यातल्या त्यात या पहिल्या षटकामध्ये 15 तर ऑलरेडी आलेले आहेत आणि त्यामध्ये 2 रन्स पॅनल्टी आपण आणखी वाढवणार देखील आहोत. एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. आता बॉल जर आपण पाहिलं शॉर्ट थर्डचा फोल्डर तिथे येतो. लेग बायच्या स्वरूपामध्ये सिंगल आणि अशा प्रकारे पहिलं षटक समाप्त आणि एंड ऑफ द फर्स्ट ओव्हर. 16 बनलेल्या आहेत, 2 रन आपण त्याच्यामध्ये पॅनल्टीच्या वाढवणार आहोत, म्हणजे 18 झालेल्या आहेत आणि 4 ओव्हरमध्ये जिंकण्याकरिता करायचं आहेत 42 टीम सुमित कुमार गुंतवलीला. चला फिल्डिंग सेट करा, रिक्वेस्ट आहे, कारण पहिल्या सत्रातील सर्व सामने 5 षटकांचे होणार आहेत, त्या अनुषंगाने वेळेचं महत्त्व फार जास्त आता आहे. सो रिक्वेस्ट आहे की प्लीज फिल्डिंग सेट करा आणि या दुसऱ्या ओव्हरला सुरुवात करा. 4 ओव्हरमध्ये अजूनही 42 बाकी आहेत, बट ते डिफेंड करण्याकरिता आता बल्कमध्ये विकेट अवेअर टीम खांडपेला. खांडपे टीमने भरपूर सारे निसटते विजय या हंगामामध्ये मिळवलेत आणि त्याचं ज्वलंत उदाहरण द्यायचं झालं तर खासदार जयशक सरवली तुम्ही पहा, या टीमने काय लाजवाब खेळ दाखवला. भरपूर सारे निसटते विजय त्यांनी मिळवलेत आणि याही क्षणाला ते होऊ शकतं, पण ते करण्याकरिता 1 ते 2 विकेट क्विक सेशनमध्ये आणि इकॉनॉमिकल बॉलिंग करणं हे महत्त्वाचं राहणार आहे. कारण अजूनही बघा 4 ओव्हरमध्ये 42 आहेत, 42 आणखी धावा बाकी आहेत आणि 4 ओव्हरमध्ये 42 धावा डिपेंड होताना आपण मोस्ट ऑफ टाइम्स पागलेलंही आहे आणि आताही ते होऊ शकतं, बट त्यासाठी विकेट काढावे लागतील. दुसरं षटक बॉलर नयन तयार होतो. वाईड यॉर्कर सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं बॅटर बंटीला आणि दरम्यान सिंगल कंप्लीट केली जाईल. सिंगलचा साखीयाने टीम टोटल आता 19 धावा स्कोर कार्डवरती आहेत. 2 दिवसीय स्पर्धा जरी असली तरी सुद्धा आयोजन आणि नियोजनामध्ये कोणतीही कमी ठेवली नाही आहे भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे टीमने. आणि गतवर्षी देखील मला आठवतं, लास्ट सीझनमध्येही मला आठवतं की अशाच प्रकारे 2 दिवसीय दमदार स्पर्धा त्यांनी आयोजित केली होती आणि त्या यशानंतर DPL देखील आपण पाहिले होते, डुंगे प्रीमियर लीग. आणि डुंगे गावामध्ये फर्स्ट ऑफ ऑल क्रिकेटचा वारसा वर्षानुवर्ष जपण्यात आला आणि तोच वारसा पुढे नेण्याचं कार्य आता भक्तिधाम स्पोर्ट्स डुंगे देखील करत आहे. सर्व युवा चेहरे या टीममध्ये आहेत. फक्त सिनियर प्लेअर जर आपण विचार केला तर तुषार पाटील या टीममध्ये आहेत आणि तुषारने देखील या सीझनमध्ये फार चांगला खेळ दाखवला. मला आठवतं स्वर्गीय जगदीश मडवी स्मृती चषक प्लेअर ऑफ द टुर्नामेंट तुषार होता आणि फटका लाजवाब, फुल अँड पॉवरफुल, बिग वन, सिक्सर. गलती तर फार मोठी झाली आहे, कारण बॅक ऑफ लेंथ इतक्या कमी गतीने टाकणं म्हणजे बॅटरला निमंत्रण होतं मोठ्या फटक्यासाठी आणि ते निमंत्रण स्वीकारलं बॅटर शुभमने. ठोकला हा षटकार आणि तसेच लक्ष्मण दादा पाटील अर्थातच भाऊ काका, आपण जर उपस्थित आहात तर मी आपल्याला विनंती करतो या पण मंचावरती आपलं हे सहर्ष हार्दिक स्वागत. आता फुल लेंथ सन्मान देण्यास अगदी भाग पाडलं. आता मिड ऑनला फिल्डर येतात, पायाने बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्नाने अखेर बॉल स्टॉप देखील झाला, बट तोपर्यंत कंप्लीट केली जाईल सिंगल. बट ज्या गतीने बॅटिंग सुरू आहे, ज्या गतीने रन्स येतात, या गतीने जर खेळ चालू राखला तर कदाचित हा सामना फार लवकरही समाप्त होऊ शकतो. म्हणूनच या मॅचमध्ये आता कमबॅक करण्याकरिता विकेट काढणं, ब्रेक थ्रू मिळवणं ही गोष्ट आता खांडपे टीमसाठी महत्त्वाची झालेली आहे. कारण ग्रामीण क्रिकेट म्हटलं तर प्रत्येकी मॅच नॉकआउट, जिंकाल तर पुढे जाल आणि हरलात तर घरी जावं लागेल. बॅकफुट वरती जाऊन पंच केला आणि बॉलला पाठवलं डीप कव्हरला. 1 बाउन्स ओव्हर द लाईन, 4. ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य राजेश दादा पाटील साहेबांचं देखील शुभ आगमन झालं. आपले सहर्ष हार्दिक स्वागत आहे आणि आवर्जून मला उल्लेख करावा असं वाटतो,
विद्यमान अध्यक्ष ग्रामीण क्रिकेट असोसिएशन केतनदादा तरे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज आपण 70पेक्षा जास्त टीम्सला आज आपण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न खेळताना पाहत आहोत. आणि नवीन वर्षाची सुरुवात अगदी नवीन अंदाजाने ग्रामीण क्रिकेट असोसिएशनने देखील केलेली आहे, कारण नवीन फॉर्मॅट अनाऊन्स केला आहे की 5 ओव्हर मॅच फर्स्ट राऊंडमध्ये, देन दुसऱ्या फेरीतील सामने 4 षटकांचे. फार चांगली कन्सेप्ट आणि यासाठी आवर्जून सन्माननीय केतनजी तरे साहेब आणि संपूर्ण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन कमिटी यांचं आपण विशेषतः कौतुकही करूया, कारण ग्रामीण क्रिकेट असोसिएशनचा हा नेहमीच उद्देश राहिला, संकल्प राहिला की आपल्या भिवंडी विभागामध्ये ग्रामीण क्रिकेट आणखीन चांगल्या लेवलला झालं पाहिजे. स्कोर कार्ड मित्र 4 या रन्स या आधी आले होते आणि टीम टोटल 30 वरती आहे, 30 ऑन द बोर्ड आणि जिंकण्याकरिता आणखीन 30 करायचं. सध्या सगळीला खारबाववाले चिल करतात, ते वाट पाहतात की कोण जिंकेल आणि कोण त्यांचा अगेन्स्ट पुढील मॅच मध्ये खेळेल. बॉल अवे मध्ये आगे लॉंग ऑन येतात, कॅच पकडली जाईल आणि कुठेतरी जर प्रामाणिकपणे विचार केला तर ही विकेट नाहीये, ही मॅच मध्ये कमबॅक करण्याची संधी आहे. विकेट मिळाली, झटका लागला, पकला बंटी पाटीलला, आता जावं लागेल डगआउटच्या दिशेने. थँक्यू सो मच. आपण शुभ सन्मान करणार आहोत. महत्वाची उपस्थिती आज ज्यांचे आपल्याला पाहायला मिळत आहे असे अजिंक्य दादा पाटील साहेब आज उपस्थित आहेत. या स्पर्धेमध्ये ज्यांनी आम्हाला बेस्ट बॉलर ऑफ द टुर्नामेंट आणि बेस्ट बॅट्समन ऑफ द टुर्नामेंट ज्यांनी आम्हाला पुरस्कृत केलेला आहे असे सन्माननीय अजिंक्यजी पाटील साहेब, त्यांचा शुभ सन्मान आपण करणार आहोत. आणि हा सन्मान करण्याकरिता मी डायनल भगत यांना विनंती करतो आपल्या शुभ हस्ते अजिंक्य दादांचा शुभ सन्मान करायचा आहे. दादांची महत्त्वाची उपस्थिती आहे आणि नेहमीच त्यांनी खंबीर साथ दिलेली आहे डुंगे टीमला. आणि याही स्पर्धेमध्ये दादांच्या वतीनं बेस्ट बॉलर आणि बेस्ट बॅट्समन आम्हाला स्पॉन्सर्ड झाला असे अजिंक्यजी पाटील साहेबांचा सन्मान निर्माण केला जातो. आणि साहेबांचा मी विशेषतः आभारही व्यक्त करतो की जो सपोर्ट तुम्ही या स्पर्धेकरिता आम्हाला दिला. आणि दादांची महत्त्वाची उपस्थिती आज मंचावरती आपल्याला पाहायला मिळतं. मॅचकडे आता वळूया. खेळ दरम्यान समाप्त झाला 2 षटकांचा अखेर 30 धावा आणि झटका लागला 1 आणि येत्या 18 मध्ये करायचं 30. चला थर्ड ओव्हरला सुरुवात करा खांडपे टीम. त्यानंतर आपण शुभ सन्मान करूया अजितजी तिवारी दादाही उपस्थित आहेत, त्यांचाही सन्मान आपण करूया. मी डॅनियल भगत यांनाच विनंती करतो. कपिल अर्जुन म्हात्रे साहेब देखील उपस्थित आहेत, मी त्यांनाही विनंती करतो आपणही या मंचावरती आपलं ही सहर्ष हार्दिक स्वागत. खांडपे टीम मित्रांनो, प्रॉब्लेम काय, थांबलेत का तुम्ही? बघा पहिल्या फेरीतील सर्व सामने 5 षटकांचे आहेत, 12 वाजून गेले आणि दुसराच सामना सुरू आहे. बघा एखादी मॅनेजमेंट कमिटी जर तुमच्यासाठी एक चांगली स्पर्धा ऑर्गनाईज करते तर एक टीम म्हणून तुमची जबाबदारी आहे की वेळेवरती उपस्थित राहणं आणि वेळेवरती खेळ करणं. यष्टांचा वेध, क्लीन बोल्ट, महत्वाची विकेट, बॅटर बाद झालाय शुभम. कालवार गावचे लेजंड प्लेयर आणि 40+ फॉरवर्ड आजही ते गाजवतात असे योगेश दादा पाटील दादांचे आपण सन्मान करीत आहोत. मी दीप म्हात्रे दीप यांना मी विनंती करतो आपला शुभ असा सन्मान आपण करायचा. त्यानंतर ग्रामीण क्रिकेट असोसिएशन सदस्य राजेश दादा पाटील त्यांचाही सन्मान आपण करीत आहोत. आणि सन्मान करण्याकरिता मी पुन्हा एकदा दीप यांनाच विनंती करतो आपल्या शुभ हस्ते हा शुभ सन्मान आपण करायचा आहे. न्यू मॅन इन ॲट नंबर 4 पल्लव बॅटिंग करण्याकरिता क्रमांक 4 वरती दाखल झाला.
राजेश दादा पाटील त्यांचाही सन्मान निर्माण केला जातो. आज संपूर्ण ग्रामीण क्रिकेट असोसिएशन खरं तर फार मेहनत घेत आहे, कारण 70 त्यापेक्षा जास्त टीमचं नेतृत्व ग्रामीण क्रिकेट असोसिएशन आज करत आहे. आणि एकूण एक चांगल्या स्पर्धा आज आपल्याला ग्रामीण क्रिकेट असोसिएशन संलग्न पाहायला मिळतात. बट हा फटका लाजबाब आहे. समोरच्या दिशेनं स्टँड अँड डिलिव्हर बॉल चाललाय लॉंग ऑनला, एका टप्प्याने बाउंड्री लाईन पलीकडे 4. जबरदस्त फटका, कारण बॉल्स अगदी मेरिटवरती खेळलं. स्ट्रेट बॅटने स्ट्रेट डाऊन द ग्राउंड हा चौकार येतो आणि स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचला 34 ऑन द बोर्ड. आता ही बॉल दरम्यान लॉंग ऑनलाच चाललाय. फिल्डर आता तिथे येतात, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं कंप्लीट केली जाईल सिंगल आणि स्कोर कार्ड या सिंगलचा साखी आणि टीम टोटल आता 35 ऑन द बोर्ड. आणि जिंकण्याकरिता अजूनही 25 धावेची आवश्यकता आणि चेंडू शिल्लक आता येते अजूनही 15 मध्ये 25 राखला. मी याही क्षणाला म्हणेन की 1 ते 2 विकेट्स जर क्विक सेशनमध्ये येतात किंवा निर्धाव चेंडू जास्तीत जास्त येतात तर याही क्षणाला खांडपे टीमचा कमबॅक पॉसिबल आहे. अजून 25 बाकी आहेत. बॉल हवेमध्ये विकेट मिळेल का? सुबता ओमकार धावतोय बट पोहोचू शकणार नाहीये. प्रयत्न त्याने नक्कीच केले. बॉल हवेमध्ये जसा गेला अगदी सुसाट सुटला ओमकार तिकडे, बट कॅच पकडता आली नाही, कारण फार दूर लागला. आणि एक पेस बॉलर म्हणून बॉल रिलीज केल्यानंतर अशा प्रकारे कॅच पकडणे फार अवघडच राहतं. अवघड नव्हे तर मी म्हणे अशक्यच राहतं, कारण आपण बॉल रिलीज करत असताना बॉल टाकण्याच्या रिदममध्ये असतो आणि बॉल डिलिव्हर केल्यानंतर क्विकली रिॲक्ट करणं, कॅचपर्यंत पोहोचणं हे अवघडच असतं एक पेसरसाठी. पण या षटकामध्ये आत्तापर्यंत आपण पाहिले तर बॉलिंग ओमकारने चांगली केली आहे, कारण या ओव्हरमध्ये त्याने फक्त 7 धावा कन्सीड केल्या, एक विकेटही त्याला मिळाली. आता 14 मध्ये करायचं 24 धावा. नेक्स्ट बॉल वाईड ऑफ स्टंप फुल लेंथ, बॅटचं फेस ओपन केलं, स्क्वेअर ड्राईव्ह पॉईंटला फिल्डर बॉल फील्ड करतात, मिडल सिंगल. फर्स्ट ओव्हरमध्ये खांडपेचा बुमरा टेन्शनमध्ये होता, बट या ओव्हरमध्ये त्यानेही पलटवार केला, कारण या षटकामध्ये त्याने दिला फक्त 8 धावा आणि एक विकेटही त्याला मिळाली. आणि अजूनही शेवटचा एक चेंडू बाकी आहे. हा शेवटचा बॉल जर बाउंड्री नाही आली तर अंतिम 2 ओव्हरमध्ये फार मजा येईल. नेक्स्ट बॉल प्लॅन मिस, येतोय डॉट. कमबॅक ओव्हर टीम खांडपेसाठी, कारण या षटकामध्ये फक्त कन्सीड केलं ओमकारने रन्स 8 कन्सीड केल्या. आणि इक्वेशन आता जे बाकी आहे ते मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. आणि टोटल रन्स जर आपण पाहिले तर आता 38 झाले आहेत, बिकॉज जर आपण टोटल काउंटिंग केली तर रन्स 36 आहेत, बट त्यामध्ये 2 पॅनल्टी आहेत. 38 आणि आता 12 चेंडू लागलेत आणि 12 मध्ये करायचा जिंकण्याकरिता अजूनही 22 धावेंची आवश्यकता. 12 मध्ये 22 करायच्यात आणि एक छोटासा ड्रिंक्स ब्रेक दरम्यान नक्कीच असेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा होईल सामन्याला सुरुवात. सो तोपर्यंत आपण संधी देऊया डीजे मास्टर आणि ऐकूया एक मधुर संगीत. धन्यवाद. मध्ये आता करायच्यात 22 धावा. आज खरं तर जर आपण पाहिलं पहिलाच दिवस या स्पर्धेमधला असेल. फिल्डिंग सेट करा खांडपे टीम, लवकरात लवकर फिल्डिंग सेट करा आणि या 4th ओव्हरला सुरुवात करा. 12 मध्ये आता करायच्यात 22 धावा. रितेश आज टीम मध्ये नाहीये, तेच तर मी विचार करतो की कुठेतरी काही कमी वाटते गोंदवली टीम मध्ये. आणि मला आठवतं नो डाऊट या टीमचा तो जबरदस्त बॅटर आहे आणि प्रमुख बॅटर आहे, कारण या संगमामध्ये त्याने एक अर्धशतक देखील नुकतंच बनवलं. बट सध्याच्या घडी तो काश्मीर दौऱ्यावरती आहे, त्यामुळे आज तो स्पर्धेमध्ये अवेलेबल नाही आहे गोंदवली टीमसाठी. पण तिथनं कदाचित सामनाही पाहत असेल. मोहित येतो या 4th ओव्हरमध्ये. आता 12 मध्ये करायचं 22 धावा. समोर स्ट्रायकिंग एंडवरती बॅटर यतीश. येथे 6 चेंडू नक्कीच आपल्याला सांगतील की ही बॅटल लास्ट ओव्हर पर्यंत की त्याआधीच
टीम गुंदवली पुढे जाईल की खांडपे पुढे जाईल, पण या क्षणाला पगलास आला निर्धाव आणि एक एक निर्धाव चेंडू या क्षणाला दबाव वाढवतोय गुंदवली टीमवरती. कारण आता समीकरण राखलं 11 मध्ये, आता करायचा 22 धावा, रिक्वायर रेट आता 12 वरती जाऊन पोहोचला. मिनिमम मी म्हणेन 2 तरी मोठे फटके या ओव्हरमध्ये हवेच टीम गुंदवलीला. नेक्स्ट बॉल आता फुल लेंथ ड्राईव्ह केला, फिल्डर आता एक्स्ट्रा कव्हरला येत आहेत, बॉल फील्ड होतो, मिळेल सिंगल. आता 10 मध्ये करायचा 21, पण या क्षणाला कुठेतरी मोहित एक चांगली सुरुवात मिळवलेली या ओव्हरमध्ये, कारण चांगल्या रिदमने पगले 2 बॉल त्याने सटीक लाईन आणि लेंथवरती टाकलेत. आता दबाव बॅटर्सवरती, कारण आता 10 मध्ये करायचं 21 धावा या क्षणाला. खरं तर जर आपण पाहिले, मी रितेशचा जस्ट उल्लेख केला, जर रितेश इथे असता तर कदाचित परिस्थिती थोडी वेगळी असू शकली असती, बट तो नाही आहे. बट तो जरी नसला तरी सुद्धा जे बॅटर्स आहेत तेही चांगले आहेत. त्यामध्ये यतीश असतील, हा फटका ऑन साईडला डीप स्क्वेअर लेगला. आता फिल्डर येतात वेगाने, बॉल फील्ड केला जातो आणि तोपर्यंत जर आपण पाहिलं तर कंप्लीट केली जाईल सिंगल. बट आता इक्वेशन टफ झालंय, कारण चेंडू शिल्लक आहेत, येते 9 मध्ये आता करायचं जिंकण्याकरिता आणखीन 20 धावांची आवश्यकता. कारण मी उल्लेखही केला होता की या ओव्हरमध्ये मिनिमम 2 तरी बाउंड्रीज हव्या असतात गुंदवली टीमला, बट पहिल्या 3 चेंडूंवरती फक्त 2च धावा. दबाव पूर्णपणे बॅटर्सवरती. बट मोहित पाटीलचं कौतुक, कारण की अंडर प्रेशर या ओव्हरमध्ये आतापर्यंत लाईन आणि लेंथवरती चांगला कंट्रोल आणि विकेट मिळेल का? बॉल हवेमध्ये, विकेट किपर पोहोचतात बट कॅच पकडता आली नाहीये आणि तोपर्यंत दुसरा धावेचा प्रयत्नही झालाय. इथे बॉल निसटलाय. आता हा बॉल निसटलाय की सामना निसटलाय हा प्रश्न नक्कीच, कारण हे जीवनदान दिलं यतीशला. 2 धावा कंप्लीट झाला. आता आवश्यकता असेल चेंडू शिल्लक येते 8 आणि 8 मध्ये जिंकण्याकरिता हा सामना करायचा आणखीन 18 धावा. बट प्रश्न हा देखील गुंदवली टीमच्या माइंडमध्ये येत असेल की हा सामना या परिस्थितीमध्ये यायला हवा होता का? कारण परिस्थिती अगदी स्टार्ट पासून गुंदवली टीमच्या बाजूनेच होती. पुलचा फटका आला, बट बॉल फक्त उंच गेला. आता पुन्हा एकदा डीप स्क्वेअर लेगचे फिल्डर तिथे येतात, बॉल फील्ड झाला आणि आता ही 2 धावा कंप्लीट होतील. म्हणजे आता समीकरण राखले, चेंडू शिल्लक येते 7 आणि 7 मध्ये हा सामना जिंकण्याकरिता आणखीन करायचा 16 धावा. पण जे मी सांगत होतो की कुठेतरी पहिल्या 2 षटकांमध्ये 30 धावा होत्या, पण त्यानंतर 18 मध्ये 30ची आवश्यकता असताना सामना आता अंतिम 7 चेंडूंवरती येऊन पोहोचला. 7 मध्ये आता करायचा 16 धावा. म्हणजे आपण जर कॅल्क्युलेट केलं तर मागील 11 चेंडूंवरती फक्त 14 धावा आलेल्या आहेत. आणि हाच डिफरन्स या मॅचमध्ये, आणि हीच ती वेळ राहिली की खांडपे टीमने मॅचमध्ये कमबॅक केला. कारण खरं तर एखाद्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना ॲज अ बॅटिंग युनिट तुम्हाला कॅल्क्युलेटिव्ह क्रिकेट खेळावं लागतं आणि कॅल्क्युलेटिव्ह रिस्कही तुम्हाला घ्यावा लागतो. पण या क्षणाला कुठेतरी गणित चुकलं की काय टीम गुंतवलीचं, कारण आता टास्क डिफिकल्ट झाला, कारण आता 7 मध्ये 16 राहिला. आता या अंतिम बॉलवरती जर बाउंड्री नाही आली तर कार्य अवघड होणार आहे गुंतवली टीमसाठी. शेवटचा बॉल या ओव्हरमधला आणि शेवटचा बॉल फुल टॉस आणि थेट चालला डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेगसावरनं बाउंड्री लाईनचा बाहेर षटकार तर आहे. आणि अंपायर रिव्ह्यू की एक्झॅक्टली हाईट काय होती ते पाहिलं जाईल. हा निर्णय फार महत्वाचा. षटकार तर आहे, बट जर बीमर असला तर या 7 मिळतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट असेल, बट चेक केलं जाईल. तिसरे पंच, थर्ड अंपायर जोडले जातील आणि चेक केलं जाईल की एक्झॅक्टली हाईट काय होती. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ बीमर. बीमर आहे, सिक्सरही आहे. 7 मिळतील. नेक्स्ट बॉल फ्री हिट. आणि आता कुठेतरी जो दबाव बनला होता बॅटिंग टीमवरती, आता तो दबाव रिलीज झाला. कारण या बॉलवरती सपोज बघा, जर आपण विचार केला सिक्सर जरी आला असता तर लास्ट ओव्हरमध्ये 10 राहिला असता, पण हा बीमर सिक्सर प्लस एक्स्ट्रा देखील म्हणजे 7. आता 7 मध्ये राहिला 9. फ्रीडचा बॉल इनर एज, विकेट किपरने बॉल फील्ड केला. म्हणजे अंतिम ओव्हरमध्ये हा सामना जिंकण्याकरिता स्टील अजूनही सुमित कुमार गुंतवली टीमला करायचा आहे आणखी 9 धावा. चला क्विकली फिल्डिंग सेट करा टीम खांडपे आणि लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये करायचं 9 आणि कॅश प्राइज आहे.
6 मध्ये 9 करायच्यात. चला खांडपे टीम फिल्डिंग सेट करा. एकंदरीत जर आपण विचार केला 60 धावा या क्रीडांगणावरती आणि ज्या एंडने बॅटिंग सुरू आहे त्या एंडने जर आपण विचार केला तर या क्रीडांगणावरती 5 ओव्हरच्या मॅचमध्ये मी 4 ओव्हरचाच तुम्हाला सांगतो 4 ओव्हरच्या मॅचमध्ये 70 ते 80 देखील क्रीडांगणावरती बनतात मोस्ट ऑफ टाइम्स आपण पाहिलं. पण ही 5 ओव्हरची मॅच आहे आणि त्यामध्ये 60 धावा डिफेंड करत असताना ही फाईट आता लास्ट ओव्हरपर्यंत येऊन पोहोचली आहे. म्हणजे बॉलिंग आतापर्यंत चांगली लागली टीम खांडपेची. 6 मध्ये 9 आणि बॉलर तयार होतो या लास्ट ओव्हरमध्ये. दीपक येतोय बट आता तो विजयाचा दीपक आपल्या टीमसाठी प्रज्वलित करेल का. 6 मध्ये करायचा 9. चेजिंग कंपल्सरीचा ॲडव्हान्टेज देखील आहे. एखादी धाव जरी वाचवली तरी सुद्धा खांडपे टीम इथे बाजी मारू शकते बट ऑलरेडी खांडपे टीम तुम्ही लेट आहात. सो प्लीज लास्ट ओव्हरला सुरुवात करा. 6 मध्ये आता करायचं 9 धावा. पहिले 3 चेंडू महत्त्वाचे आहेत. पहिल्या 3 चेंडूवरती जर कोणती बाउंड्री नाही आली तर कदाचित हा सामना लास्ट बॉलपर्यंत देखील आपल्याला पाहायला मिळू शकतो. पहिलाच बॉल बॅकफूटवरती जाऊन खेळायचं होतं. येतोय डॉट आणि डॉट बॉल म्हटलं तर आता दबाव बॅटर्सवरती. पलटवार फार चांगला केला. पहिल्या 2 षटकांमध्ये फार मागे होती टीम खांडपे बट देन 18 मध्ये 30 जेव्हा होता त्यानंतर 3rd ओव्हर ओमकारने टाकलं. देन आला मोहित आता देन दीपक आणि सध्याचा घडीला या तिन्ही युवा गोलंदाजांनी आपल्या टीमला या मॅचमध्ये कमबॅक करून दिलं. आता 5 मध्ये करायचं 9. दबाव बॅटर्सवरती. नेक्स्ट बॉल बॅक ऑफ लाईन सोडून दिला. दिशा आता खराब. अतिरिक्त रन दरम्यान मिळेल आणि रिव्ह्यूची मागणी क्विकली करण्यात आलेली आहे फिल्डिंग टीमकडून. पाहिलं जाईल की एक्झॅक्टली लाईन काय होती. खारबाव टीमचे कॅप्टन चला या आपण लवकर. पल्लवसाठी कॅश प्राइज आहे. त्यांचे बंधू दीपराज यांनी सांगितलं की हा सामना जर त्यांनी जिंकून दिला पल्लवने तर त्यांच्यासाठी 333 333 रुपयाचं कॅश प्राइज असेल. नवघरचे दीपराज त्यांनी हे प्राइज लावलं पल्लवसाठी. ते सांगायला हवं. आणि निर्णय आलेला आहे. इट्स अ वाईट बॉल. एक्स्ट्रा असेल म्हणजे आता 5 मध्ये करायचं रन्स 8. 5 मध्ये 8 अजूनही करायचं. अजूनही सामना भरपूर बाकी आहे. आता बॉलर देखील तिथे थांबला कारण बॉलरला देखील ठाऊक आहे की एखादा चुकीचा पाऊल इथे पडला एखादा चुकीचा बॉल जर इथे पडला तर कुठेतरी तो फार जास्तच मागात पडू शकतो. त्या अनुषंगाने एक पाऊल टाकत असताना आता फार विचार करावा लागतोय बॉलर या अंतिम ओव्हरमध्ये दीपकला. 5 मध्ये 8. नेक्स्ट बॉल बॅकफूट वरती जाऊन पंच केला आणि बॉलला पाठवलं थेट डीप एक्स्ट्रा कव्हरला. 4. कडक फटका अंडर प्रेशर प्रॉपरली बॉलचा मेरिट वरती खेळले. वाईड ऑफ ऑफ जागा दिली बॉलरने आणि त्या जागेचा फायदा घेतला. आणि बॅटर पल्लव पाटीलला जर तुम्ही जागा द्याल तर त्या बॉलला जागा कशी दाखवायची ते त्याला येतं आणि त्याचाच बॅटमधनं हा चौकार येतोय. आणि आता समीकरण सोपं झालं कारण आता चेंडू शिल्लक येते 4 आणि 4 मध्ये करायचं फक्त 4. युगेश पाटील कालवार त्यांचं देखील शुभ आगमन झालं. आपलंही सहर्ष हार्दिक स्वागत. 4 मध्ये आता करायच्या 4 धावा. स्टील पॉझिटिव्ह वे मध्ये जर विचार केला ना तर अजूनही 4 बाकी आहेत आणि चेजिंग कंपल्सरी म्हटलं तर एखादी रन जरी वाचवली खांडपे टीमने तरी सुद्धा ते बाजी मारू शकतात. आणि येतोय हा डॉट. एक निर्धाव चेंडू महत्वाचा झालाय कारण या क्षणाला
स्टार्ट चांगला केला, मिडल फेसमध्ये कुठेतरी गुंतवली टीमची गाडी अडकली, बट त्यानंतर पुन्हा एकदा रिस्टार्ट केलं पल्लव आणि यतीशने. देन आत्ता ऑलमोस्ट बघा हा सामना अजूनही गुंतवली टीमच्या मुठ्ठीमध्येच आहे. पण इथे जर येता बॉल निर्धाव आला अथवा सिंगल जरी आली तरी सुद्धा मॅच फार इंटरेस्टिंग होणार आहे. 3 मध्ये 4 राखला. नेक्स्ट बॉल उडवला फटका स्ट्रेट डाऊन द ग्राउंड आणि हा फटका विजयाचा. सामना समाप्त. बाजी मारली आहे या मॅच मध्ये टीम सुमित कुमार गुंतवली टीमने. वेल प्लेड अँड हार्ड लक टीम खांडपे. चला आपण टॉस आधी करणार आहोत आणि खांडपे टीमचे कॅप्टन आपण संपर्क साधा. खारबाव टीमचे कॅप्टन चला टॉस बॉक्स मध्ये लवकर पोहोचा. आणि बंटी या आपण टॉस साठी लवकर. बंटी पाटील गुंतवली आणि वंचावरनं टॉस करण्याकरिता मी विनंती करतो. आणि तसेच केक काउंटी ओनर महेशदादा पाटील यांच्याकडनं प्रत्येकी टॉस विनिंग कॅप्टनसाठी केक देखील मी वंचावरनं टॉस करण्याकरिता विनंती करतो.